कारंजा तालुक्यातील ग्राम खानापूर येथे कोरोना महामारीचा सामना करत असताना गावकऱ्यांना आता पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। गेल्या 3 दिवसापासून घरात पाण्याचा थेंब नाही आणि त्यात उन्हाचा पारा पण जोरावर असल्याने पाण्याची तीव्र आवश्यकता असताना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून सरपंच आणि ग्रामसेवक हे गंभीर नसून गावातील नागरिकांचे पाण्यामुळे हाल होत आहे। याबाबत ग्रामपंचायत सदस्य शेखर खंडारे यांनी ग्रामसेवकाला वारंवार फोन केला, परंतु ग्रामसेवकांनी प्रतिसाद दिला नाही। गावात शासनाची कोणतीही नळ योजना नसून खानापूर गावाची लोकसंख्या ही 3000च्या जवळपास आहे। गावातील धनदांड्यांच्या घरात स्वतंत्र बोरवेल आहे। 75% नागरिकांना गावातीलच एका व्यक्तीच्या स्वतंत्र बोरवेलवरून पाणी पुरवठा होत होता, पण ग्रामपंचायतने झोपडपट्टी परिसरातील नालीचे कामाकरिता खोदकाम सुरू केले असून नालीमुळे बोरवेलला दूषित पाणी येऊ शकते, त्यामुळे त्या ठिकाणी जमिनीतून पाईपलाईन टाकावी असे काही नागरिकांचे म्हणणे होते, परंतु ग्रामपंचायतने याविषयी कानाडोळा केल्याने त्या बोरवेल धारकाने गावातील पाणी पुरवठा बंद केल्याने गावातील नागरिकांची तारांबळ उडाली असून काही लोक पाण्यासाठी हातपंपावर गर्दी करीत आहे। वार्ड क्रमांक 2 मध्ये हातपंप आहे, त्या हातपंपावर ग्रामपंचायतने इलेक्ट्रॉनिकची मोटर बसवल्याने वार्ड क्रमांक 2 मधील नागरिकांना पाण्याची मोठ्या प्रमाणात मुभा आहे। वार्ड क्रमांक 2 मधील हातपंपावरची इलेक्ट्रॉनिक मोटर काढून परत हातपंप सुरू करण्यात यावा किंवा इलेक्ट्रॉनिक मोटर सुरू करून गावातील सर्व नागरिकांना पाणी देण्यात यावे असे मत काही गावकऱ्यांनी मांडले आहे। तेव्हा 2 दिवसात ग्रामपंचायतचे पाणी पुरवठा सुरू न केल्यास ग्रामपंचायतला टाळे ठोको आंदोलन करावे लागेल, तसेच त्यापेक्षाही तीव्र आंदोलन म्हणजे सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य शेखर खंडारे व महिलांनी केली आहे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।